दौंड तालुक्याच्या सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक 1 इथे आपण आता उभे आहोत. काय झालं आहे, या तालुक्यामध्ये रस्ते आणि इमारती यांच्यावरती प्रचंड स्वरूपाचा खर्च झालेला आहे. पण हा खर्च केल्यानंतर त्या कामाची गुणवत्ता आणि दर्जा ही आहे का, हा प्रश्न ऐरणीवरचा विषय झाला. आणि म्हणून आज मला वाटतं दौंडमधील एका विषयासाठी, लिंगाळी गावचा विषय आहे, सहाय्यक जे बांधकाम विभागाने दिलेलं पत्र आहे. आणि या पत्रामध्ये लिंगाळी ग्रामपंचायत हद्दीतील लिंगाळी मिरगळवाडी ते सांगळे वस्ती या रोडमध्ये काहीतरी मिस्टेक झाली, काहीतरी भानगड झाली. आणि या भानगडीच्या विरोधामध्ये लिंगाळीचे माजी सरपंच नरेश डाळिंबे आता धरणे आंदोलन आणि उपोषणासाठी तयारी करतात. त्यांनी आता त्यांचा आज पहिला दिवस सुरू होणार आहे. तत्पूर्वी आपण या कार्यालयाच्या समोर येऊन त्यांच्याशी चर्चा विनिमय करणार आहोत. डाळिंबे साहेब नमस्कार. काय विषय तुम्ही सांगा. सध्या लिंगाळी हद्दीमधील बेरगळवाडी ते सांगळे वस्ती या ठिकाणी VR 225 या रस्त्याचे काम चालू आहे. परंतु तो रस्ता कागदावरती 3.5 मीटर आहे, परंतु वस्तुस्थिती आम्ही काल जाऊन पाहिली. इथले अधिकारी आलते, त्या अधिकाऱ्यांसमवेत आम्ही त्या ठिकाणी पाहणी केली असता सदर रस्त्यावरच्या कडेला 1 इंचसुद्धा अशी जागा नाही आहे. आणि साहेब म्हणतात की 1-1 मीटरचे आम्ही त्या कडेला साईड पट्ट्या त्या कडेला टाकण्याचं काम करणार आहोत. परंतु शेतकरी त्या भागामध्ये असल्यामुळे शेतकरी त्या ठिकाणी त्यांना 4 बोटसुद्धा जागा देणार नाही ही आम्ही खात्री केली. मी सरपंच असताना त्या भागामध्ये शिडी वर्कर केले होते. शिडी वर्कर केले असताना त्याच शिडी वर्करच्या बाजूला त्यांनी बारक्या नळ्या टाकून त्या शिडी वर्कर केलेल्या आहेत. 2 शिडी वर्कर त्या भागामध्ये केलेले आहेत. परंतु रस्त्यामध्ये जर समोरनं एखादा ट्रॅक्टर आला तर इकडून मोटरसायकल देखील जाणार नाही. तर अशा ठिकाणी कमीत कमी 1 कोटी रुपयाचा निधी त्या ठिकाणी वापरण्यात आला असून सदर या रस्त्यामध्ये आमचं असं म्हणणं आहे की तो रस्ता 3.5 मीटरचा करावा. साईड पट्ट्या त्यांनी करण्यात याव्यात. आमचं काही म्हणणं नाही, परंतु ते तसं करत नाहीत. लिंगाळी हद्दीतील हा 1 कोटी अधिक रुपयांचा जो होणारा खर्च आहे, तो खर्च आत्ता माजी सरपंच यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या दृष्टीनं तिथल्या वस्तुनिष्ठ परिस्थितीच्या आधारावरती तो चुकीचा आहे. कारण त्यांचं म्हणणं असं आहे की तिथं अरुंद रस्ता आहे, जिथं एकच वाहन बसतं, तिथं त्यांनी 1 कोटी रुपयाचं जो रस्त्याचं निधी टाकलेला आहे तो रस्ता होणार कसा. आणि म्हणून या रस्त्यांच्याच कामकाजामध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार करतोय का, असा प्रश्न या निमित्ताने समोर झालेला आहे. जे आमचे प्रेक्षक वर्ग आहेत त्यांना एक आठवण करून देण्यासाठी आम्ही एक विषय तुमच्यासमोर, नुकतीच ठेकेदार संघटनेच्या एका पदाधिकाऱ्यानं जाहीररित्या एक प्रकटन व्यक्त केलं आणि तो असं सांगत होता की एखाद्या शासकीय कामाच्या संदर्भामध्ये जर काम करायचं झालं तर 10% निधी लोकप्रतिनिधींना द्यावा लागतो. बाकीच्या पुढच्या ज्या विषयाच्या गोष्टी आहेत, ज्या अधिकाऱ्यांचे किती टक्केवारी, मग बिल काढताना किती टक्केवारी, आणि एकूण 56% वाटप या ठेकेदारांना करावं लागतं. मग 56% वाटप करणारे ठेकेदार कामाची गुणवत्ता काय देत असतील, हा प्रश्न नागरिकांना आता तुम्हीच याच्यावरती विचार करावा असं आमचं मत आहे. यासाठी सामाजिक कार्यकर्ते विनायक माने आपल्याकडे आहेत आणि विनायक मानेसुद्धा या संदर्भात काय सांगतात आपण ते पाहूया. नमस्कार, मी विनायक माने. हे जे आंदोलन होत आहे नरेश डाळिंबे यांचं, माजी सरपंच लिंगाळी यांचं, तर या आंदोलनात माझा पाठिंबा व्यक्त करतो. तर मी हे जे रस्त्याचं काम चाललेलं आहे मिरगळवाडी ते पवार वस्ती सांगळे वस्ती असं, तर ह्या कामाची जी प्रशासकीय मान्यता आहे, तर ह्या प्रशासकीय मान्यतेमध्ये एक ठळक अट अशी आहे की ह्या रस्त्याची पहिल्यांदा मालकी घेतली पाहिजे.
तर ह्यांनी काय केलं, कुठलीही मालकी घेतलेली नाही, तसे डायरेक्ट काम चालू केलेलं आहे. परिणामी काय झालेलं आहे, शेतकऱ्याच्या बांधावरून हा रस्ता गेल्यामुळे पाहिजे ती विड्थ पाहिजे, जो वाव पाहिजे रुंदी, रस्त्याची रुंदी करणार, तो मिळालेला नाही आहे. त्यामुळे त्यांनी आज काय केलेलं आहे, जवळजवळ 600 मीटरचा हा रस्ता आहे माझ्या माहितीप्रमाणे. तर 500 मीटरमध्ये केवळ 3 मीटरचा रस्ता केलेला आहे आणि ज्या साईड पट्ट्या आहेत त्याला तिथं काही वावच नाही. आणि काल त्यांनी भेट दिली त्या रस्त्याला आमच्या समोर, तर ते म्हणले आम्ही बाजूपट्ट्या तयार करतो, पण त्यांना फाउंडेशनपासूनच तो रस्ता वर उचलावा लागेल, तेव्हा त्या साईड पट्ट्या होणार आहेत. तर मालकी हक्काचा जो मुद्दा आहे, तर हे काय करतात, सरधोपटपणे रस्त्याचं काम करतात. जो तब्बल 1 कोटीचा जो निधी आलेला आहे, तो असे थातूरमातूर रस्ते करून ते लाटण्याचं काम हे अधिकारी करत असतात.